जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद्दास बोध. दशक 13वा. नामरूप. समास 9वा. आत्मविवरण नाम. श्रीराम समर्थ. समर्थांनी समास 9वा आत्मविवरण. आत्मा आणि देह या दोघांमध्ये डिफरन्स समर्थांनी सांगितलेलं आहे. आत्म्याविना देह नाही, देहाविना आत्मा नाही. हे दोन्ही पाहिजेच, त्याशिवाय पुढे काही होऊ शकत नाही. आत्मयास शरीर योगे उदेग चिंता करणे लागे. शरीर योगे आत्मा जगे हे दो प्रगटाची आहे. समोर सांगतात आत्मा कधी आहे? आत्म्याला शरीराच्या योगाने उद्वेग चिंता करावी लागते, नाहीतर शरीराच्या योगानेच आत्मा जगतो हे तर उघडच आहे. समोर सांगतात शरीर आहे, आत्मा आहे, पण त्याला शरीर पाहिजे असतं. म्हणून त्याला शरीराच्या योगाने समोर सांगतात उद्वेग चिंता करावी लागते, तेव्हा त्याला कुठे शरीर मिळतं. नाहीतर देहाच्या ठिकाणी, योगाच्या ठिकाणी आत्मा जगतो हे उघडच आहे, नाहीतर आत्मा जगू शकत नाही. देह अन्नची खायेना तरी आत्मा कदापि जगेना. आत्म्याविन चेतना देहांस कैसी. तुम्हाला सांगतात जर या देहाने, या शरीराने जर अन्नच खाल्लं नाही तर त्या आत्म्याला, तो आत्मा कदापि नाही जगणार, जिवंत राहू शकत नाही. आणि मग आत्म्यावन चेतना देहास कैसी. जर तो आत्मा नसेल तर तो देहाच्या ठिकाणी चेतना देऊ शकत नाही. जर आत्माच नसेल तर शरीर चालू शकत नाही, तो मृत्यू पडेल. हे एका वेगळे एक करू जाता निरार्थक. उभय योगे कोणी एक कार्य चाले. बघा समर्थांनी सांगतात हे एका वेगळे एक करू जाता निरर्थक. म्हणजे आपण दोन्ही गोष्टी साईडला तरी ठेवल्या, आत्मा आणि शरीर राहू शकत नाही, सर्व निरर्थक आहे. त्या दोघांमुळेच सृष्टी चालते. आणि जर त्यांना दोघं वेगळं करावं म्हटलं, देह आणि आत्मा, तर हे निरर्थक आहे. म्हणून समोर सांगतात दोन्हीच्या सहकार्यानेच हे सर्व कार्य घडते, सृष्टी चालते. देहाला नाही चेतना आणि आत्म्याचा पदार्थ उचलेना. स्वप्न भोजने भरेना पोट काही. देहास नाही चेतना, म्हणजे देहाला चेतना नाही, शक्ती नाही. आणि आत्म्याला पदार्थ उचलता येत नाही. जर आपल्या शरीरात आत्मा नसेल तर आपलं शरीर काहीच उचलू शकत नाही, शक्तीच नाही, शक्तीहीन आहे आपण. म्हणजे काय केलं नाही. आणि पुढे सांगितलं स्वप्न भोजने भरे ना पोट काही. जर तुम्हाला खायला काय भेटलेच नसेल आणि तुम्हीच नुसते स्वप्नच साकारू शकता, म्हणजे स्वप्नच बघत असाल की मी जेवतोय, माझं पोट भरतंय, ते पोट भरू शकत नाही. आत्मा स्वप्नावस्थेत जातो परंतु देहाईमध्ये असतो. निरसुरेपणे खाजवितो चमत्कार पहा. तर समर्थ सांगतात आत्म्याचं बघा, आत्मा काय, आत्मा स्वप्नावस्थेत पण जातो, स्वप्न पण पाहतो, देहामध्येही असतो. आत्मा मनासारखा आहे, स्वप्नावस्थेत पण जातो, देहामध्येही असतो. आणि झोपताना, झोपल्यावर निद्रेमध्ये असताना
जर त्याला खाज सुटली, खाज आली, मच्छर चावली, तरी त्याचा हात तो खाजवतो, त्या हाताने खाजवतो. समर्थ जरी चमत्कार पहा, हे सर्व आत्म्याचं काम आहे. शरीर फक्त जे आहे ते फक्त निद्रा अवस्थेत असतं, पडून असतं. पण बाकीचं जे कार्य करतं ते आत्मा कार्य करतं. आणि समजा शरीरच असं पडलेलं असेल तर आत्मा कार्य करतं. आणि जर आत्मा असेल तर त्याला शरीर लागतंच. कुठल्या ना कुठल्या रूपात शरीर लागतंच. तेव्हा ते आत्मा दिसेल, आत्मा कार्य करेल, नाहीतर करणार नाही. अन्न रस वाढे शरीर, शरीराप्रमाणे विचार, वृद्धपणे तदनंतर दोन्ही लहानळती. समोर सांगतात अन्न रस वाढे शरीर. जसं जसं तुम्ही अन्न खाता, ज्या वयाप्रमाणे तुमचा जीवन, तुमचं शरीर वाढत जातं, शरीराप्रमाणे तुमचे विचार वाढत जातात. आणि नंतर ठराविक काळानंतर वृद्धपणामध्ये तदनंतर दोन्ही लहानळती, म्हणजे हळूहळू कमी होत जातात. तुमचे विचारही क्षीण होतात आणि शरीरही क्षीण होतं. उत्तम द्रव्य देह खातो, देह योगी आत्मा भुलतो, विस्मरणे शुद्धी सांडितो, सकळ काही. उत्तम द्रव्य देह खातो. समोर सांगतात देहाने उन्मत्त द्रव्याचे सेवन केले की त्या देहाच्या योगाने आत्माही उलतो. आणि याच्या विस्मरणामुळे त्याला कशाचीही शुद्धी राहत नाही. तो विस्मरणाच खातोय. काय खावं काय न खावं आपल्याला माहिती पाहिजे. काय चांगलं काय वाईट आपल्याला माहिती पाहिजे. पण आपण खाताना कशाची आपल्याला शुद्ध राहत नाही. आत्माही बोलतो, शरीरही बोलतो. देहाने घेतले विष, आत्मा जाये सावकाश, वाढणे मोडणे आत्मयास नेमस्त आहे. जर शरीराने देहाने विष प्राशन केले, विष घेतले, तर शरीर देह सोडून जातो. पण आत्मा जो आहे तो लगेच सोडून जात नाही, तो सावकाश जातो. त्याला कोणत्या ना कोणत्या योनीत जायचंच आहे. आत्म्याला काही होत नाही. फक्त जो शरीर आहे, वरचं बॉडी आहे, देह आहे, तो सोडून जातो. जो आत्मा आहे तो आत्मा तो देह सोडून जातो. आणि वाढ आणि क्षय हे देहाचे योगे आत्म्याला निश्चितपणे भोगावे लागतात. समर्थ सांगतात वाढणे मोडणे जाणे येणे, सुख दुःख देहाचे ने गुणे, नाना प्रकारे भोगणे आत्म्यांचं घडे. समर्थ सांगतात वाढणे मोडणे जाणे येणे, सुख दुःखाचे ने गुणे, म्हणजे देहाच्या योगाने सुख दुःखे नाना प्रकारे आत्म्यालाच भोगावे लागतात. काय वाढलं काय मोडलं काय गेलं तर ते सर्व दुःख सुख जे आहे ते सर्व आत्म्याला भोगावे लागतं. वारुळ म्हणजे पोकळ पोकळ, मुंग्यांचे मार्गची सकळ, तैसची हे केवळ, शरीर जाणावे. समोर सांगतात वारुळ म्हणजे पोकळ आणि मुंग्यांचे मार्ग हे पोकळच असतात. तसंच हे केवळ आपलं जे आहे हे शरीर आहे हे पोकळ आहे आणि त्यामध्ये आत्मा आहे. शरीरी नाडीचा खेटा, नाडीमध्ये पोकळ वाटा, लहान थोर सगटा, दाटल्या नाडी. हे शरीर आहे. समज सांगतात या शरीरामध्ये नाड्या आहेत. नाडीचा खेटा म्हणजे शरीरात या नाड्यांचा गुंताळा आहे आणि या गुंताळ्यामध्ये या नाड्यांमध्ये पोकळ वाटा आहे. लहान थोर सरसकट नाड्यांची दाटी झालेली आहे. त्यामुळे ते वाढत वाढत चाललेले आहेत. त्यामुळे समज सांगतात लहान थोर सरसकट जी नाडी आहे ती दाटी वाढलेली आहे.
प्राणी अन्न देखो घेतो, त्याचा अन्नरसो होतो, त्यांच वायू प्रवर्ततो श्वासोश्वासे. म्हणजे प्राणी अन्न देखो घेतो, जो मनुष्य जो शरीर अन्न खातो त्याचाच अन्नरस होतो, तेच पचतं, जे खातं तेच पचतं आणि त्याला वायू श्वासोश्वासाचे योग प्रवर्त. नाडीद्वारे धावे जीवन, जीवनामध्ये खेळे पवन, त्या पवनासारखे जाण, आत्म ही विवरे. म्हणजे नाड्यांचे द्वारे जे अन्नरस सर्व शरीरभर पसरतं, ते त्या जीवामध्ये वायू खेळत असतो आणि वायूप्रमाणे आत्माही सर्व विचरत असतो, सर्व फिरत असतं. म्हणून आत्मा आणि शरीर हे दोन्ही महत्त्वाचे आहेत. तृषेने शोकळे शरीर, आत्म्यांचे कळे हा विचार, मग उठवून शरीर चालवी उदकाकडे. तृषेने शोकले शरीर म्हणजे जर तुम्हाला तहान लागली असेल तर तहान लागले असेल तर शरीर सुकते, गळा सुकतो. तर हे पहिलं शरीराला समजत नाही, आत्म्याला समजतं. मग तो शरीराला उठवतो की बाबा उठ, तुला तहान लागली आहे, पाणी पिऊन ये. जर आपण गाढ झोपेत असू, जर आपल्याला तहान लागली असेल तर पहिलं शरीराला नाही समजत, आत्म्याला समजतं. आत्मा उठवतो की बाबा उठ, तुला तहान लागली आहे, तिकडे जाऊन पाणी पी. आणि मग शरीर उठून तो देह चालवतो, तेव्हा आत्म्याची तहान भागते. खायला जो लागतं, पाणी लागतं, हे सर्व आत्म्यासाठी आहे, त्याच्यावर शरीर चालतं. पण दोन्ही ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. देह आणि आत्मा या योगानेच आत्मा जगतो, हे उघड आहे. शरीर आणि आत्मा. उदक मागे शब्द बोलवी, मार्ग पाहून शरीर चालवी, शरीर अवघेच हलवी, प्रसंगानुसार. म्हणजे शब्द बोलून उदक मागतो, उदक मागे शब्द बोलवी, आणि मार्ग पाहून शरीर चालवी, म्हणून शरीरात चालवतो मार्ग पाहून. पण प्रसंगानुसार सर्व शरीराची आवश्यक हालचाल तो एकटाच करत असतो. शुद्धा लागते ऐसे जाणतो, मग देहाला उठवितो, आचा वाचा बोलावितो, जासी त्यासी. म्हणजे भूक जर लागली असेल, भूक लागली तर जणू आत्माच देहाला उठवतो आणि त्याला आवारच्या बोलायला सांगतो. बायकोत मने झाले झाले, देह सोवळे करून आणले, पायांत भरून चालविले, तातडी तातडी. जर देहाला भूक लागली असेल तर तो बायकोला हाक मारतो, आवाज देतो की भूक लागली आहे, जेवण तयार आहे का. हा असं शरीराचा जीवात्मा म्हणतो. मग तो जीवात्मा देहाला वेगळे सोडून आणतो आणि तोच पाय त्यास बरोबर चालवितो. म्हणजे ती जी बाई आहे, जी बायको आहे, ती जेवण करते, त्याच बराबरात ते पूर्ण जेवण करून जेवायला देते. समोर सांगतात जेवण ही प्रक्रिया जी आहे शरीराची प्रक्रिया आहे, पण तृप्त कोण होतो, आत्मा. आणि जर आत्माच नसेल तर कोणीही काही खाऊ दिलं तरी शरीर खाता येत नाही, शरीराला खाता येणार नाही. त्यासी पात्रावरी बैसविले, नेत्री भरून पात्र पाहिले, हाता करवी आरंभिले, आपोषण. म्हणजे त्यासी पात्रावर बैसले म्हणजे तोच पानावर आणून बसवतो
पानावर आणून बसवतो म्हणजे जेवायला बसवतो. त्याच्या नेत्रात भरून भोजन पात्र पाहतो आणि हाताकडून आपोसनी घ्यावयास लागतो. बरोबर तो भात, बरोबर ताट भरून, बरोबर तो घास आपल्या तोंडात भरवतो. हाता करवी घास उचलवी, मुखी जाऊन मुख पसरवी, दांता करवी चाववी, नेटे नेटे. सांगतात हाता करून घास उचलवी म्हणजे त्या हाताने तो घास उचलला जातो, तो तोंडामध्ये बरोबर टाकला जातो आणि ते चावला जातो. ही प्रक्रिया आहे. अन्न नीट चालवतो, हे शरीर चालवतो, पण हे सर्व करणारा आत्मा आहे. त्याच्यामधून आत्मा तृप्त होते, त्याला चेतना मिळते, त्याला शक्ती मिळते. आपण जिभेमध्ये खेळे, पाहतो परिमळ सोहळे, केस काळी खडा कळे, तत्काळ थुंकी. आणि तो जीवात्माच जिभेमध्ये खळ स्वाद घेतो आणि नाकाने सुवासाचे सुख भोगले तर कदाचित अन्नात केस काडी खडा असल्याचे कळून येते. कळून आलं की तो तत्काळ थुंकतो. बघा समाज सांगतात आपण जिभेमध्ये खेळे, पाहतो परिमळ सोहळे. जर जेवणात तुम्हाला काहीही केस आलं, काडी आली, काहीही आलं तरी तुम्ही बाजूला काढता, थुंकता. आळणी कळता मीठ मागे, बायलेसी मने आगे कांगे, डोळे तावून पाहू लागे, रागे रागे. जर जेवणात मीठ कमी पडला, पदार्थ आळणी झाला तर लगेच त्याला कळते, लगेच जिभेला समजते, तो लगेच मीठ मागतो. बायकोला अरे कारे करून अगं का गं असं कसं झालं, हे सर्व रागारागाने तिच्याकडून डोळे मोठे करून पाहू लागतो. हे सर्व शरीराचं काम आहे, पण ते सर्व आत्मा करत असतो. गोडी लागताचे आनंद, गोडी नसता परम खेद, वाकडी गोष्टी अंतरी भेद. आत्मयासी म्हणजे पदार्थ जर गोड लागला त्याला आनंद होतो आणि जर गोड नसेल तर त्याला फार दुःख होतं, खेद होतं. म्हणून एखादी गोष्ट त्याची मनासारखी झाली नाही तर तो अंतर्यामी फार क्रोध होतं, दुःखी होतं. नाना अन्नाची गोडी, नाना रसे स्वाद निवडी, तिखट लागता मस्तकी झाडी आणि खोगी. म्हणजे नाना प्रकारच्या अन्नाची त्याला आवड असते, सवय असते, पण अनेक प्रकारच्या रसांचा स्वाद घेऊन जो आवड निवड करतो, पदार्थ तिखट असेल गोड असेल, पदार्थ जर तिखट असेल तर तो मस्तक झाडतो, डोक्याला मारतो, ठसका लागल्यामध्ये तो खोकू लागतो. मिरपुडी घातली फार, कायसे करती खापर, जिवे करिता कठीणोत्तर, बोलवी लागे. जर जेवणामध्ये मिरपुडी जास्त घातली तर काय खापरासारखा पदार्थ करतस, असं जिवेच्या द्वारे रागाने कठीण शब्द निघतात. आज उदंड जेविला, सवेचा ताम्या उचलिला, गळगळा घेऊ लागला सावकाश. त्या तुपातील पक्वान्न, जे पक्वान्न आहे, फार खाल्ल्याने त्याला खूप ताण लागते. जर तुम्ही तुपातले पदार्थ खाल्लं तर तुम्हाला ताण लागेल. म्हणून स्वतःच्या हाताकडून तांब्या उचलून तो गडगडा पाणी पिऊ लागतो. देही सुख दुःख भोगता, तो एक आत्मची पाहता, आत्म्याविन देह वृथा मडे होय. समज सांगतात या देहात जर सुख दुःख भोगता येतो देह, आणि तो आत्माच आहे, त्याला आत्माच असतो. सुख दुःख भोगणे तो आत्म्यालाच असतं. आणि आत्मा नसेल तर देहाचा काही उपयोग होत नाही, त्यांचे मडे होतात. ते एक टाईप मेल्यासारखंच आहे. मनाच्या अनंत वृत्ती, जाणणे त्याची आत्मस्थिती, त्रैलोक्य जितक्या व्यक्ती, तदनंतर आत्मा. म्हणजे समज म्हणतात मनाच्या अनंत वृत्ती आहेत,
अनंत वृत्ती जाणते ती जाणीव म्हणजे अंतरात्मा, आत्मा आहे. आणि त्रैलोक्यात जितक्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तींच्या अंतर्यामी सर्व आत्मा आहेत. जिथे जिथे देह आहे त्याच्या अंतरी आत्मा आहेत. समज सांगतात, जगामध्ये जगदात्मा, विश्वामध्ये विश्वात्मा, सर्वी चाले सर्वात्मा, नाना रूपे. म्हणजे जगामध्ये जसं जगदात्मा आहे तसा या विश्वामध्ये जसा विश्वामध्ये विश्वात्मा आहे तसा या जीवामध्ये जो आत्मा आहे तो सर्व करता आहे, सर्व चालवी सर्वात्मा, नाना रूप आहे आणि त्याला सर्वात्मा म्हटलेलं आहे. आणि तोच पूर्ण शरीर चालवत असतो. हुंगे चाखे एक देखे, मृद कठीण ओळखे, शीत उष्ण ठाऊके, तात्काळ होय. म्हणजे हुंगे चाखे ऐके देखे म्हणजे तो हुंगतो म्हणजे वास घेतो, चाखतो, ऐकतो, पाहतो, या सर्व मृदू कठीण ओळखतो. ते थंड आहे गरम आहे ते ओळखतो, ते तत्काळ समजते. काय गरम आहे, काय थंड आहे, काय आंबट आहे, काय तिखट आहे, काय गोरट आहे, हे सगळं समजतं. सावधपणे लागवी, बहुत खरी उठा ठेवी, या धूर्ताच्या उगवी, धूर्तची करी. म्हणजे सावधपणाने आणि चपळतेने तो अनेक उठाठेवी करतो, पण या धूर्त आत्म्याची परीक्षा धूर्तच करू शकतो. वायोसारिका परिमळ येतो, परी तो परिमळ वितळतो, वायो धुळीनं घेऊन येतो, परी तेही जाये. म्हणजे वायोसारिका परिमळ येतो म्हणजे जसं जसं वारा वाहतो त्याच्यानुसार तो वास सुगंध येत राहतो. तो थोडा वेळ टिकतो आणि परत निघून जातो, वितळून जातो. म्हणून कधी कधी वाऱ्याबरोबर धुळी येते आणि तीही वाहून जाते, तीही निघून जाते. शीत उष्ण वायू सारखे, सुवासे अथवा कुवासे, असे जे परी सावकासे, तगनेनं घडे. म्हणजे वाऱ्याबरोबर शीत, उष्ण, सुवास, दुर्गंधी इत्यादी येत राहतात, पण यथावकाश ते नाहीसे सुद्धा होतात आणि ते एका जागी टिकून राहू शकत नाही. वायोसारिसे रोग येती, वायोसारिखे भूत धावती, दुराने दुकटे येती. वायू सवे म्हणजे म्हणतात वाऱ्याबरोबर रोगजंतू येतात आणि ते वाऱ्याबरोबर वाहून सुद्धा जातात, वाऱ्याबरोबर भूत सुद्धा धावतात. धूर धुके हे शब्द वाऱ्याबरोबर येतात आणि ते जातात सुद्धा. वायो सवे काहीच जगेना, आत्म्या सवे वायो तगेना, आत्म्याची चपळता जाणा, अनेक अधिक आहे. समर्थ सांगतात वायू बरोबर येणारे काहीच टिकून राहत नाही आणि आत्म्याबरोबर वायू बरोबर करू शकत नाही. म्हणजे वायूपेक्षा आत्म्याची चपळता आहे ती अधिक आहे. वायू कठीण असं आडतो, आत्मा कठीण भेदून जातो, कठीण पाहू तरी तो छेदेहीना. म्हणजे कठीण पदार्थ मध्ये आला तर तो वायू अडतो. जर डोंगर आला, दगड आला, मोठा काय आला, पर्वत आला तर तो जो वारा आहे जो थांबतो. पण आत्मा जो कठीण पदार्थ, जो आत्मा आहे तर तो कठीण पदार्थ भेदून पुढे जातो. पण आत्म्याच्या कठीणपणा पाहू गेलं तर तो इतका कठीण आहे की तो छेदालाही जात नाही, म्हणजे तो छेदलाही जात नाही. वायो झडझडा वाजे, आत्मा काहीच न वाजे, मोनेची अंतरी समजे, विवरण पाहता. म्हणजे वायो झडझडा वाजतो म्हणजे आत्मा जराही आवाज करत नाही. वारा जर आला तर तो आवाज करत येतो, फडफड 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 आवाज येतो, परंतु आत्मा आहे त्याचा बिलकुल आवाज येत नाही, तो मौन आहे.
आणि मौन राहून तो अंतर्यामी ज्याचा शोध आहे तो शोध त्याचा प्रयत्न करत असतो. जर त्याने अनुसंधान केले तर ते कळून येते. शरीराचं बरे केले ते आत्म्यास पावले, शरीर योग्य झाले समाधान. समज सांगतात शरीराला जर सुख दिलं तर ते आत्म्याला पावतं. जर तुम्ही शरीराला जर त्रास नाही दिला, जर तुम्ही शरीराला शांती दिली तर आत्मा सुखावतो. नाहीतर शरीराचे योग्य त्याला समाधान, शरीराचे योग्यच त्याला समाधान मिळतं, नाहीतर समाधान मिळू शकत नाही. देह वेगळे उपाय नाना, करिता आत्मयास चालेना पावेना, समाधान पावे वासना देहाची नी. म्हणजे देहाशिवाय अनेक उपाय केलं तरी आत्म्याला पावत नाही. पण आत्म्याची जी वासना असेल ती देहाच्या माध्यमानुसारच समाधान पावते. समोर सांगतात जर आत्म्याला काही पाहिजे असेल तर त्याला देह पर्यायच आहे, तोच करू शकतो, देहच करू शकतो. डायरेक्ट आत्म्याला काही मिळू शकत नाही. देह आत्म्याचे कौतुक, पाहू जात आहे अनेक, देहा वेगळी अडनुक, आत्म्यास होय. समोर सांगतात देह आणि आत्मा या संयोगाचं कौतुक जर आपण पाहू लागलो तर अशा प्रकारे दिसून येईल की सर्व बाजूने आत्म्याची अडवणूक होते. आत्मा शरीराशिवाय काहीच करू शकत नाही आणि शरीर सुद्धा आत्म्याशिवाय काहीच करू शकत नाही. एक असता उदंड घडे, वेगळी पाहता काहीच न घडे, विवेक त्रैलोक्य पवाडे, देहात्मयोगे. म्हणजे जेव्हा दोघं एकत्र असतात, आत्मा आणि देह एकत्र असतात, तेव्हाच ते उदंड कार्य घडते. समज सांगतात. आणि ते वेगळे जर झाले तर काहीच घडू शकत नाही. आणि दोन्ही जर एकत्र असतील तर ते विवेकाच्या बळावर त्रैलोक्याचा ठाव घेता येईल. समज सांगतात एक असता उदंड घडे, वेगळे पाहता काहीच न घडे, विवेक त्रैलोक्य पवाडे, देहात्मयोगे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे आत्मविवरण नाम समास 9. जय जय रघुवीर समर्थ.